जय गजानन श्री गजानन। आपल्या सर्वांचे पूजाविधी चॅनलवर मनापासून स्वागत आहे। तुम्ही कधी गजानन महाराजांचा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवला आहे का? आजचा हा अनुभव ऐकल्यावर तुम्हालाही वाटेल महाराज आजही भक्तांच्या पाठीशी आहेत। प्राध्यापक सुधाकर मनवर यांचा लोकमत वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेला हा हृदयस्पर्शी अनुभव आहे। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या अनुभवाला। मी एके दिवशी महाविद्यालयातून घरी परत आलो व नेहमीप्रमाणे हातपाय धुवून जेवणासाठी बसणार तेव्हा माझी दोन्ही मुलंसुद्धा माझ्यासोबत जेवायला बसत असत। परंतु त्या दिवशी माझी मुलगी दुपारची झोपली होती। मी घरी आल्याच्या चाहुलीने ती अचानक जागी झाली। माझ्याकडे चॉकलेटसाठी हट्ट करू लागली। बाहेरून चांगले तापत होते, त्यामुळे मी माझ्या मुलीला बाहेर नेण्यासाठी टाळाटाळ करू लागलो, परंतु तिचे रडणे काही केल्या थांबत नव्हते। मग मी तिला थोडा रागवलो। त्या 3 वर्षाच्या माझ्या कोवळ्या मुलीला माझ्या रागवण्यामुळे मानसिक आघात झाला। ती तात्काळ शांत झाली, आईच्या कुशीत जाऊन झोपली। संध्याकाळ झाली तरी माझी मुलगी उठण्याचे नाव घेत नाही। हे पाहून आम्ही तिला बराच वेळ उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती काहीही हालचाल करत नव्हती, केवळ एकटक आमच्याकडे पाहत होती। आम्ही सर्व घाबरून गेलो। मुलीला तात्काळ आम्ही आमच्या डॉक्टर मित्राकडे घेऊन गेलो व घडलेल्या संपूर्ण प्रसंगाविषयी सविस्तर सांगितले। डॉक्टरांनी तिची संपूर्ण तपासणी केली आणि सांगितले की मुलीला मानसिक आजार वगैरे काही झाला नाही, तिला केवळ बारीकसा ताप आहे, थोडी धुंदी आहे, काळजी करण्याचे मुळीच कारण नाही झाले। डॉक्टरांनी जी काही औषध दिली ती घेऊन आम्ही घरी परतलो। तिला औषधीची डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे 1 मात्रा दिली व आम्ही निश्चित झोपी गेलो। सकाळी उठल्यानंतर मुलीची तब्येत सुधारण्याऐवजी अधिकच बिघडत गेली। ती आता पूर्वीसारखा थोडासाही प्रतिसाद देत नव्हती। आम्ही सर्वजण खूप घाबरलो। मी डॉक्टरांना फोन करून मुलीच्या तब्येतीविषयी सांगितले व त्यांनी मला मुलीला घेऊन ताबडतोब एका मान्यवर चिल्ड्रन्स स्पेशलिस्टकडे नेण्याचे सुचवले। त्याप्रमाणे आम्ही मुलीला घेऊन डॉक्टराकडे घेऊन गेलो। त्यांनी मुलीची तपासणी करून तिला दवाखान्यात भरती करण्यास सांगितले। डॉक्टरांनी काही अत्यावश्यक तपासण्या करण्याचे सांगितले, पण कुठलीही तपासणी पॉझिटिव्ह आली नाही, त्यामुळे डॉक्टरांनाही नेमका आजार समजेना। इकडे माझ्या मुलीचे शरीर हळूहळू प्रतिसाद देईनासे झाले। ती काही करू नाही शकत, बोलू नाही शकत, हे पाहून मी अतिशय हतबल झालो। दुपारच्या राऊंडला डॉक्टरांनी तिला पाहताच ICUला हलविण्याचा सल्ला दिला। मुलीविषयी गंभीर चिंता व्यक्त केली। ते सर्व ऐकून माझ्या पायाखालील वाळूच सरकली। मला घोर निराशेने ग्रासले होते, कारण अजूनपर्यंत तिच्या आजाराचे नेमके कारण डॉक्टरांना समजले नव्हते। मला काहीही सुचत नव्हते। अशातच मी सद्गुरूंच्या संत श्री गजाननाचा मनोमन धावा सुरू केला। महाराजांना साकडे घातले की महाराज, आता हिची मुरडी माझी नाही, ती तुमची आहे। तुम्हीच दिलेला तो कृपा प्रसाद आहे। तुमच्यावरची माझी श्रद्धा अधिक दृढ होऊ द्या प्रभू। म्हणून मी माझ्या मुलीजवळ रात्रभर ICUमध्ये बसून महाराजांचा अखंड धावा करीत राहिलो। सकाळपर्यंत माझ्या मुलीमध्ये 50% सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच मी दवाखान्यातील महाराजांच्या फोटोकडे पाहून मनोमन धन्यवाद देत खूप रडत होतो। खरंच सांगतो, माझा चमत्कारांवर अजिबात विश्वास नव्हता, परंतु मला महाराजांनी दिलेल्या या अनुभूतीनंतर मला विश्वास ठेवणे भाग पडले। जिथे डॉक्टरांना रोगाचे निदानच झाले नाही, तिथे रोगी केवळ नामस्मरणाने बरा होतो। हा माझ्या गजाननाचा प्रसाद नाही तर मग काय आहे? हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गण गण गणात बोते लिहायला विसरू नका। धन्यवाद।